students, welcome to my channel Equilibrium Science Hub. Today we are going to see another basics topic for class 10 which is Bohr's stable orbit atomic model. मीन्स आपल्याला बघायचं आता बोर्स ॲटॉमिक मॉडेल. या आधी बघितलंय आपण रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये बघितलं की पॉझिटिव्ह चार्जेस आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ ॲटम. जे पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट असतील ते सेंटर ऑफ ॲटमला असतात आणि सेंटर ऑफ ॲटमला आपण म्हटलं होतं न्यूक्लियस. आणि सेम या मॉडेल मध्ये सांगितलं होतं की पॉझिटिव्ह चार्जेस आर प्रेझेंट ॲट द न्यूक्लियस विच मीन्स इट इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ ॲटम. जे पॉझिटिव्ह चार्जेस असतील ते सेंटर ऑफ ॲटमला असतील आणि त्याला म्हणतो आपण न्यूक्लियस. आता त्यानंतर सांगितलं होतं रुदरफोर्ड्स मॉडेल मध्ये की जे इलेक्ट्रॉन्स आहे किंवा जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहे ते रिव्हॉल्व करतात अराउंड द न्यूक्लियस. जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतील ते रिव्हॉल्व करतील अराउंड द न्यूक्लियस. या मॉडेल मध्ये सांगितलं गेलं की जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहे ज्याला आपण म्हणू इलेक्ट्रॉन्स ते अराउंड द न्यूक्लियस तर रिव्हॉल्व करतील पण ते एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतील. बघा आता सर्क्युलर ऑर्बिट्स असतील आणि ती इलेक्ट्रॉन्स त्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतील आणि त्या सर्क्युलर ऑर्बिटलाच म्हणण्यात आलं शेल्स. बघा आता त्या सर्क्युलर ऑर्बिटलाच म्हटलं आपण शेल्स. सपोज इथे दिलाय के शेल. के शेल इज द फर्स्ट शेल. त्यानंतर एल एम एन ह्या काय असतील शेल्स असतील आणि या शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन काय करतात रिव्हॉल्व करतात आणि ह्या शेप मध्ये सर्क्युलर असतात. हे सांगितलं होतं बोर्स ऑर्बिट ऑफ मॉडेल मध्ये, बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल मध्ये. त्यानंतर सांगितलं होतं की जेव्हा इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतो त्यावेळेस त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जी असेल ती कॉन्स्टंट असेल. मीन्स इलेक्ट्रॉनकडे जी एनर्जी असेल ती कॉन्स्टंट असेल जेव्हा तो एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतो. सपोज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करताय एल शेल मध्ये, एल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करताय तर त्यामध्ये जी एनर्जी असेल इलेक्ट्रॉनची ती कॉन्स्टंट असेल. या दोन गोष्टी सांगण्यात आल्या होत्या बोर्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये. त्यानंतर बघा बोर्स ॲटॉमिक मॉडेलचं आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर बघितलं. बघा आता आपण बघू यावरून ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ बोर्स मॉडेल. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला लक्षात येईल की पॉझिटिव्ह चार्जेस आर प्रेझेंट ॲट द न्यूक्लियस. पॉझिटिव्ह चार्जेस कुठे प्रेझेंट आहे न्यूक्लियस मध्ये. त्यानंतर बोर्स ॲटॉमिक मॉडेल जेव्हा आलं त्यावेळेस आपल्याला असं माहित होतं की पॉझिटिव्ह चार्जेस सोबत न्यूक्लियस मध्ये आणखी एक पार्टिकल असतो त्याला म्हटलं होतं आपण न्यूट्रॉन्स. त्याला म्हटलं होतं आपण न्यूट्रॉन्स. आणखी असतील प्रोटॉन्स. प्रोटॉन्स मीन्स पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. प्रोटॉन्स असेल पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल. बघा आता प्रोटॉन्स असतील पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आणि प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स हे प्रेझेंट होते ऍट द न्यूक्लियस. कुठे प्रेझेंट असेल ऍट द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतील. त्यानंतर सेकंड असं होतं की इलेक्ट्रॉन्स जे आहे इलेक्ट्रॉन्स बघा आता इलेक्ट्रॉन्स मीन्स निगेटिव्ह चार्ज आर रिव्हॉल्व around the nucleus and present in circular orbit at a distance from the nucleus. न्यूक्लियस पासून काही अंतरावर प्रेझेंट असतील ऑर्बिट्स आणि त्या ऑर्बिट्स मध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतील रिव्हॉल्व करतील. त्यानंतर फक्त पॉझिटिव्ह चार्जेस प्रेझेंट नसून न्यूक्लियस मध्ये आणखी पार्टिकल्स प्रेझेंट होते आणि त्याला म्हणण्यात आलं होतं न्यूट्रॉन्स. मीन्स टोटल जे पार्टिकल्स प्रेझेंट होते न्यूक्लियस मध्ये ते होते न्यूट्रॉन्स अँड पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल प्रोटॉन्स. पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकललाच प्रोटॉन हे नाव देण्यात आलं आणि न्यूट्रॉन्स हे पार्टिकल चार्जलेस असतील मीन्स न्यूट्रल असतील. त्यावर निगेटिव्ह चार्ज सुद्धा नसेल आणि पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा नसेल. न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात आणि ते दोन्ही प्रेझेंट असतात ऍट द सेंटर ऑफ ॲटम ऑर ऍट द न्यूक्लियस. हे असेल ॲटॉमिक स्ट्रक्चर. नेक्स्ट लेक्चर मध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर आणखी डिटेल मध्ये बघू. थँक्यू फॉर वॉचिंग.